नमस्कार, मी आबाजी सावंत मराठी निर्भीड बातम्यामध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण या ठिकाणी आलो आहोत मीरा भाईंदरमधील हाडकेश या ठिकाणी। ही जी एक लोढा करून एक इमारत आहे, या इमारतीचं बांधकाम काही दिवसाआधी झालं होतं। विषय असा आहे की मीरा भाईंदरमध्ये सध्या क्रॉस कनेक्शनच्या नावावरती बिल्डर लोकांना नवीन कनेक्शन देण्याचं इथे भ्रष्टाचार चालू आहे। मीरा भाईंदरमध्ये पाण्याची कमतरता आहे। पाणी पुरवठा विभागामार्फत 2 दिवस आड करून 1 दिवस आड करून नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो। नागरिक त्रस्त आहेत। असे असताना देखील महानगरपालिका कोणत्या आधारावरती आज बिल्डर लोकांना इथे कलेक्शन देत आहे? याआधी देखील आम्ही अशाच प्रकारची एक बातमी केली होती की क्रॉस कनेक्शनच्या नावावरती बिल्डरला कनेक्शन देत होते, परंतु त्यावरती देखील कोणत्याही अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली नाही। त्याचं उत्तर देखील दिलेलं नाही की आम्ही केलेली बातमीचा त्यांनी खुलासा देखील केलेला नाही। आज देखील या ठिकाणी अशाच प्रकारे हे इथे कनेक्शन देण्याचं काम चालू आहे। इथे उपस्थित असलेल्या संबंधित जे इंजिनियर आहेत त्यांना आम्ही ह्या कनेक्शनबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडनं आम्हाला उत्तर भेटलं की हे कसलं काम चालू आहे? ती लाईन ज्याचे गटर पडले ना ती लाईन चालू करायचं आणि तिथे वॉल लावून ठेवायचं। हां, पण ते पाईप कशाला कापला, मग जॉईंट कशाला कापला? ती मारायची तर वॉल लावून ठेवायला लागेल ना। मग ते काय आता हे इकडे कुठे कनेक्ट करणार आहेत? ही आता नवीन लाईन टाकलेलं आहे ना, जुनी लाईनला कनेक्ट करायची ते। जुनी लाईन कुठे? इकडे पुढे? ते गॅस लाईन ना तिथे। ओके, आता नवीन लाईन टाकलेलं आहे ना हिगलवाला, हां, ते लाईनला तिथे परिसर जी जुनी लाईन खराब झाली आहे त्याला आम्ही फक्त क्रॉस करत आहे, परंतु त्यांनी जो पेपर दाखवला आम्हाला परवानगीचा त्याच्यामध्ये फक्त क्रॉस कनेक्शनचा उल्लेख आहे। कुठेही नवीन नळ जोडणीचा उल्लेख करण्यात आलेला नाही आणि हा अशा प्रकारे इथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे। मीरा भाईंदरमध्ये पाण्याची कमतरता असून या बिल्डर लोकांना पाणी दिले जात आहे आणि ह्या प्रश्नावरती, ह्या गंभीर प्रश्नावरती इकडचे स्थानिक नगरसेवक आमदार नरेंद्र मेहता तसेच दुसरे आमदार प्रताप सरनाईक देखील शांत आहेत। नागरिकांना त्रास होत आहे आणि आमदार नगरसेवक शांत राहणं हे कितपत योग्य आहे ह्यावरती त्या लोकांनी आवाज उचलून हे कनेक्शन बंद केले पाहिजे। कारण की जो पाणी पुरवठा होतोय आज मीरा भाईंदरला त्या पाणी पुरवठ्यातूनच हे बिल्डर लोकांना कनेक्शन देत आहेत। आतापर्यंत सूर्य प्रकल्पाची लाईन चालू झालेली नाही आहे, तर असे असताना देखील ह्या अशा बिल्डर लोकांना कनेक्शन देणं हे कितपत योग्य आहे? महानगरपालिकेचे अधिकारी एकाच पदावरती अनेक वर्ष बसून राहतात, त्यामुळे त्यांचा कुठेतरी आज हा माज वाढतोय की हे लोक हे भ्रष्टाचार करत आहेत, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई होत नाही। तर माझी इकडचे जे स्थानिक आमदार आहेत नरेंद्र मेहता यांना विनंती आहे की या प्रकरणाची पूर्ण सखोल चौकशी करावी की हे जे कनेक्शन इथे क्रॉस कनेक्शन होत आहे, कारण की इकडनंच पूर्ण पाईप हा पूर्ण ह्या आतमध्ये गेला आहे। ह्या बिल्डरला ही जी बिल्डिंग दिसते ना, ह्या बिल्डिंगला पूर्ण आतमध्ये कनेक्शन गेलं आहे आणि इकडचे जे इंजिनियर आहेत, इकडचे उपस्थित जे इंजिनियर आहेत, संबंधित कुठले अधिकारी आहेत, ते आम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात की फक्त इथे क्रॉस कनेक्शन होत आहे, पाईपलाईन खराब झाली आहे आणि ती फक्त आम्ही जॉईंट करायचा प्रयत्न करत आहे। तर यावरती कायदेशीर कारवाई व्हावी आणि जे नागरिकांचा त्रास आहे त्यावर या इकडच्या आमदारांनी लक्ष द्यावं।